हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। रोज कांदे पोहे, उपमा, शिरा असे नाश्त्याचे प्रकार खाऊन खूपच कंटाळा येतो। त्यावेळेस अगदी हलका फुलका सॉफ्ट जाळीदार असा नाश्ता कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती अशी ही रेसिपी आहे। यासोबत मी एक सिक्रेट चटणी बनवलेली आहे। ती चटणी कशी बनवायची, हा नाश्ता कसा बनवायचा याची संपूर्ण रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर सर्वात प्रथम एक बाउल घ्यायचा आहे। याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत। हे तांदूळ 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ अशा प्रकारे चोळून धुवायचे, म्हणजे ह्याच्यावरती काही जर डस्ट असेल तर ते निघून जाईल। धुल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि 3 ते 4 तास हे असंच भिजत ठेवायचं आहे, किंवा रात्रभर भिजत ठेवलं तरी पण चालेल। रात्रभर भिजत ठेवल्यानंतर पाहूयात की आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत। तर ह्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। हे तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। ह्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रव्यामुळे हा नाश्ता खूपच छान होतो। त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे। इथे आंबट दही असेल तरी पण चालेल, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। अशाच प्रकारे संपूर्ण वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेतलेलं आहे। हे प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे हे जाळीदार बनण्यासाठी मदतच होते। त्यानंतर याच्यावरती एक तडका देऊन घ्यायचा आहे। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी, 1 चमचा मोहरी, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं छोटी कट करून घेतलेली आहेत। छान तडका आपण ह्याच्यावरती घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तडका अशा प्रकारे ह्याच्यावरतीच घालून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे हे नाश्त्याची टेस्ट खूपच छान येते। तर तडका ह्याच्यामध्ये संपूर्णपणे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि अशाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। इथे एक जाड तळाची कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे पाणी प्रथम उकळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे केकच्या टिनला मी तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर पाणी उकळल्यानंतर या बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट ॲड करूयात। इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावरती 2 चमचे पाणी घ्यायचं आहे आणि हा इनो याच्या बॅटरमध्ये संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। इनो बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर छान अशा प्रकारे पटपट हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ते इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी मदतच होते। तर अशाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। हा नाश्ता आपण केकच्या टिनमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देऊयात। त्यासाठी अशा प्रकारे हे बॅटर केकच्या टिनमध्ये ओतून घ्यायचं आहे। इकडे आपले पाणी पण उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवूयात आणि हे टिन अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून प्रथम हाय फ्लेमवरती 5 मिनिट आणि लो फ्लेमवरती 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर ही शिजून होत आहे, त्यासोबत खाण्यासाठीची चटणी बनवून घेऊयात। तर चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची, जिरी, मोहरी, शेंगदाणे, खोबरे, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे साखर आणि डाळ घेतलेलं आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। याच्यामध्ये शेंगदाणे, डाळ, खोबरे, साखर, हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, खूप सारी कोथिंबीर घेऊयात आणि 2 चमचे पाणी टाकून छान अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली चटणी बनवून तयार आहे। चटणीला तडका देऊन घेऊयात। तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी आणि 1 चमचा उडीद डाळ घेतलेली आहे। तर ही फोडणी आपण या बॅटरवरती ओतून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली चटणी पण बनवून तयार आहे। मिक्स करून घेऊयात। तर ही चटणी तुम्ही इडली, डोसा कशासोबत पण सर्व करू शकता। 15 मिनिट झालेली आहेत आणि हे बॅटर व्यवस्थितपणे शिजलेलं आहे की नाही ते चेक करूया। तिथे एक चाकू घेतलेला आहे। चाकू अशा प्रकारे बरोबर मध्ये घालायचा आहे। चाकू अगदी क्लीन येत आहे, म्हणजे हे छान असं शिजलेलं आहे। एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे केकचा टिन ठेवायचा आहे, म्हणजे तो दोन्ही पण साईडने लवकर थंड होईल। थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने त्याच्या प्रथम कडा मोकळ्या करून अशा प्रकारे घ्यायच्या आहेत। त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि थोडंसं वरती टॅप करून हे छान अशा प्रकारे निघत आहे। तर अशा प्रकारे अगदी सुपर सॉफ्ट जाळीदार असा आपला नाश्ता बनवून तयार आहे। अगदी ढोकळ्यासारखाच बनलेला आहे, परंतु ढोकळ्यापेक्षा थोडासा वेगळा असा हा प्रकार आहे। चाकूच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता। तर इथे मी त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही चौकोनी आकारामध्ये पण कट करू शकता। तर इथे आपण फोडणी अगोदरच घातलेली आहे, त्याच्यामध्ये आता फोडणी घालायची अजिबात गरज नाही। ही आपण खोबऱ्याची चटणी बरोबर सर्व करू शकता। तर अशा प्रकारे अगदी झटपट होणारी आपली नाश्त्याची रेसिपी बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।